लातूरच्या साई गावात अवैध दारू विक्री विरोधात आता जनतेचा संताप उसळून आलाय. गावातील ढासळलेली कायदा सुव्यवस्था सुधारण्यासाठी थेट गावातच आमरण उपोषण सुरू करण्यात आले. गावात खुलेआम सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीमुळे तरुण पिढी बिघडत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने अखेर नागरिकांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारलाय. जोपर्यंत अवैध दारू विक्री कायमस्वरूपी बंद होत नाही आणि गावातील कायदा सुव्यवस्था सुधारत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहील. या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव वाढला असून आता अधिकारी काय भूमिका घेत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. माझं नाव सूरज दत्तात्रय पाटील, मी राहणार साई. आणि उपोषणाचं खरं तर कारण म्हणजे गावातल्या अवैध दारू विक्री आमच्या गावात सर्रास म्हणजे आज साधारण 8-10 वर्षापासून सुरूच आहे आणि त्या आज अशात तर मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आणि उपोषण करण्याचं खरं कारण महिला वर्ग, कारण की महिलांच्या खरी मागणी महिलांची आहे. महिलांचा प्रतिनिधी म्हणून मी उपोषणाला बसलेलो आहे आणि त्यांची मागणी घेऊन मी पुढे येतो. आणि हा दुसरा दिवस आहे उपोषणाचा आणि आमरण उपोषण आहे. प्रशासनाने याची दखल आणखीनही घेतलेली नाहीये. पोलिसांना कॉल केलेला आहे कॉल. आज देखील आता सर्रास बाहेर गावचे लोक आमच्या गावात दारू खरेदीसाठी येत आहेत, त्यांना पकडलेला आहे. त्यांना कॉल केला तरी आता अद्यापही त्यांच्या पोलीस प्रशासन इथं उपस्थित नाहीये. दार बंद केली पाहिजे, कारण की घरात लोकांचे नुकसान, माझं घर वाटोळं व्हायला. गावात दारू जर इकल्यास लातूर बंद केलं म्हणजे त्यांना घरी येऊन लातूर मध्ये पेत होते म्हणून मी गावात काम लावले त्यांना. गावात देखील दारू विकायला चालू झाल्यास गावात 8 वर्ष झालं दारू विकत नाही. मी माझं जसं लग्न झालं तसं बघतो की 5 मिनिटात जाऊन येतो म्हणतात की पिऊन येते. तर मी कुणाचं असं त्यांना विचारलं की कुठं कशामुळे एवढं दारू पेला, तर काय नाही सांगते. मी ते हाय भेट काय करायचंय तुला, काय मी एवढे लेकर सांभाळू का, त्यांचा विचार करत बसू का, मागे टाकू, काय करू. आज गावाचं दारू विकलेल्यास किती बाळाचा बरबादी व्हायला, माझं देखील संसार वाटोळ व्हायला सर. कारण की आज मारायला भेट नाही, लेकराच्या घाण शिवाय देते, जवळ बसून घाण बोलते, तर मी चौकात मारत आणते, तर आपली इज्जत नाही, लेकराची इज्जत नाही, काय करू सर. आज जर दारू बंद केलीच पाहिजे सर, कारण की आज उपोषणाला बसून काय तर फायदा आमचा. तर पोलिस देखील केस जर घेतली तर माझी मत येतं तुझं बारकं वय आहे, मी तुझं कसं करू ही करू मत येतं. पोलिसाच्या किती बऱ्या मदतीला जाऊ सर. असं जर चालल्यास कसं लोकांचं वाटवलं तर घरात किती बारके लेकरू, मी बारके लेकरू घेऊन कशी कामाला तर जाऊ, ती पुरवत नाहीत ना काही नाही. तर नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.